लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये स्त्रीलिंगी प्रकरणाच्या अंतर्गत आज सूत्र आहे जातेर स्त्री विषयादयोपधात. जातेर स्त्री विषयादयोपधात. विधी सूत्र आहे 4:1:63. जाते हे पंचमीचं एक वचन, अस्त्री विषयात पंचमीचं एक वचन, अयोपधात पंचमीचं एक वचन. ठीक आहे, बघा. जातीवाची अर्धविराम यन्न च स्त्रियां नियतम अर्धविराम अयोपधम ततः स्त्रियां गीश स्यात्. ठीक आहे जी. स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये गीश प्रत्यय होतो, बरोबर. प्रातिपदिकाला होतो, पण ते प्रातिपदिक कसं असावं तर जातीवाची एक बात, यन्न स्त्रियां नियतम म्हणजे जे नित्य स्त्रीलिंगी नसावं. नियतम स्त्रियां यत्न नित्य स्त्रीलिंगी असू नये. पुन्हा अयोपधम म्हणजे ज्याच्या उपदेमध्ये यकार नाही असं प्रातिपदिक. 3 गोष्टी सांगितल्या, बरोबर आहे की नाही. अशा प्रातिपदिकांना स्त्रीलिंगाच्या विवक्षेत प्रत्यय सांगितलाय, कोणता? गीश. बरोबर. लिहा सूत्राचा अर्थ. जे नित्य स्त्रीलिंगी नाही, नित्य स्त्रीलिंगी नाही, तसेच ज्याच्या उपधेमध्ये यकार नाही, यकार नाही अशा जातिवाचक अदंत प्रातिपदिकाला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये गीश प्रत्यय होतो. गीश प्रत्यय होतो. झालं जी. नित्य स्त्रीलिंगी नाही आहे, ज्याच्या उपदेमध्ये यकार नाही, आणि जे जातीवाचक आहे असं अदंत. काय काय शर्त आहे? स्त्रीलिंगी नाही, नित्य स्त्रीलिंगी नाही, उपदेमध्ये ज्याचे यकार नाही, जातीवाचक आहे, आणि पुन्हा अदंत आकारांत आहे, अ आहे शेवटी त्याच्या. अशा प्रातिपदिकाला स्त्रीलिंगाच्या विवक्षेत प्रत्यय होतो, कोणता? गीश. लागला अर्थ. तर जातीवाचक पाहिजे असं म्हटलंय, पण जाती म्हणजे काय हा प्रश्न आहे. तर जाती शब्दाची लोकांमध्ये जशी मान्यता आहे तशी जाती इथं अपेक्षित नाही, आहे की नाही. तर जाती म्हणजे इथं परिभाषित जाती शब्द आहे, पारिभाषिक आहे. तर एक लिहा श्लोक. आकृतिग्रहणा जाती. आकृतिग्रहणा जाती लिंगानां च न सर्वभाग. लिंगानां च न सर्वभाग. सदाख्यात निर्ग्राह्या सकृदाख्यात निर्ग्राह्या
सकृदाख्यात निर्ग्राह्या गोत्रम च चरणैः सह गोत्रम च चरणैः सह यामध्ये जातीचे 4 लक्षण केले. नंबर 1 आकृती ग्रहणा जाती. पहिलं ठीक आहे ना जी. तर लिहा त्याच्या बाबतीत गृह्यते अनेन गृह्यते अनेन ग्रहणम व्यंजकम व्यंजकम पूर्णविराम. पुढे आकृती ग्रहणम व्यंजकम यस्याः सा आकृती ग्रहणा. ठीक आहे जी. अर्थ पहा. तर आकृती ग्रहण असं म्हटलंय. त्यात ग्रहण म्हणजे काय, ग्रहणा म्हणजे काय, तर गृह्यते आणि ती ग्रहण व्यंजकम, जो व्यंजक आहे द्योतक आहे त्याला म्हणायचं ग्रहण. मग पुढे आकृती ग्रहणम व्यंजकम यस्या, आकृतीच आहे ग्रहण, व्यंजक द्योतक ज्याचं, त्याला म्हणायचं आकृती ग्रहण. अर्थ लिहून घ्या. आकृतीच्या द्वारे जाणल्या जाणारी जी, तिला जाती म्हणतात. अर्थात आकृती विशेष जिचा व्यंजक आहे, अर्थात आकृती विशेष जिचा व्यंजक आहे तिला जाती म्हणतात. आकृती विशेष जिचा व्यंजक आहे तिला जाती म्हणतात. समजा उदाहरण गाय, गौ, तर एकदा माहीत पडलं की गाय म्हणतात, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही चालत गेलात कुठंतरी, दुसरी गाय समोर आली. आता पुन्हा सांगावं लागतं का ही गाय म्हणून? नाही, कारण तिची जी आकृती होती, तिची आकृती हिची आकृती आकार सारखाच आहे की नाही. आणि म्हणून ही गाय आहे हे जाणल्या जाऊ राहिलं. कशावरून? आकृतीवरून. तर आकृतीच्या द्वारे जाणल्या जात आहे, आकृतीत जिचं व्यंजक आहे अशी जाती. ठीक आहे की नाही. म्हणून ही एक जाती झाली. लागला अर्थाची. तर म्हणजे अवयव संस्थान विशेष आकृती हीच काय आहे, जाती, असा त्याचा अर्थ झाला. मग उदाहरण दिलं गाय, बकरी, काही पण असू शकतं. ठीक आहे ना. तर चला, तर समजा आता इथं उदाहरण दिलंय पुस्तकामध्ये तटी. तट शब्द आहे. माहीत पडलं की नदी आहे आणि तिचा जो काठ असतो बघ, तिला त्याला काय म्हणतात, तट म्हणतात. कोणत्याही नदीवर गेले तर त्याला तुम्ही काय म्हणणार, तटच. ठीक आहे ना. मग चला उदाहरण दिलं आहे की नाही, तट. तर तट शब्द हा कसा आहे, जातीवाचक आहे, बरोबर. पुन्हा त्याच्या उपदेत कोण नाही, य नाही. पुन्हा तो नित्य स्त्रीलिंगात चालणारा पण नाही, आकारांत पण आहे. म्हणून असा जो तट शब्द, त्याला स्त्रीलिंगाच्या विवक्षेत प्रत्येकेला कोणता, गिश चरायला ई, तट अधिक ई, बरोबर. याची भम यस्य तिच्या रूप बनलं तटी. झालं ना. तटी शब्दाचा अर्थ आहे तीर. तट, तटी. पुढं जो श्लोक तुम्हाला लिहून दिला त्याच्यामध्ये दुसरा पाद होता काय, तर दुसरा आणि तिसरा पाद मिळून लक्षण झाला. आता
लिंगानांच न सर्व भाग सकृदाख्यात निर्ग्राह्या जाती. ठीक आहे. उदाहरण अर्थ लिहा. जातीचं उदाहरण लक्षण 4 लक्षण दिले ना. श्लोक लिहून दिला होता. त्याच्यातील लिंगानांच न सर्व भाग सकृत आख्यात निर्ग्राह्य जाती असं म्हटलं आहे. तर लिहा. एखाद्या व्यक्तीमध्ये आहे की नाही. एखाद्या व्यक्तीमध्ये एक वेळेस ज्याचं कथन केलं असता तसंच अन्य व्यक्तीमध्ये देखील त्याचा बोध होत असेल तर त्यास जाती म्हणतात. त्या धर्माला काय म्हणायचं? जाती. परंतु असा शब्द त्रिलिंगी किंवा सर्वलिंगी असू नये. परंतु असा शब्द त्रिलिंगी किंवा सर्वलिंगी असू नये. झालं. उदाहरण पहा. समजा एखाद्या व्यक्तीला म्हटलं गेलं की हा वृषल आहे. काय जी? वृषल. वृषल शब्दाचा अर्थ होतो शूद्र. बरोबर आहे. मग एखाद्याला म्हटलं शूद्र आहे. समजा एखादा व्यक्ती शूद्र आहे तर त्याच्या ठिकाणी सांगितल्या गेलेला धर्म झाला शूद्र आहे की नाही. त्याच्यानुसार अन्य व्यक्तींचा पण बोध होतो. त्याचा बाप, त्याचा आजा, त्याचा पंजा, मुलगा, नातू हे सुद्धा काय सारे शूद्रच आहे. असा धर्म की एका व्यक्तीच्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्याच्यानुसार अन्य व्यक्तीच्या ठिकाणी सुद्धा त्या धर्माचा बोध होतो. सांगावं लागत नाही हा शूद्र आहे, याचा बाप बी शूद्र आहे, याचा आजा बी शूद्र आहे, याचा मुलगा बी शूद्र आहे, सांगत बसावं लागत नाही. लक्षात आलं की नाही. उदाहरण दिलं. काही घेऊ शकतो आपण शूद्र ब्राह्मण वगैरे. ठीक आहे ना. तर मग असा जो धर्म आहे त्याला पण काय म्हणायचं? इथं जाती. झालं की नाही. उदाहरण दिलं आहे वृषल. बरोबर आहे की नाही. आता वृषल हे प्रातिपदिक आहे, जातीवाचक आहे. त्याच्या उपदेमध्ये यकार नाही, सर्व निमित्त आहे आणि म्हणून त्याला स्त्रीलिंगाच्या विवक्षेत गिश प्रत्यय करा. जातेर स्त्री विषयादयो पदात सूत्राने गिश प्रत्यय स्थिती बनेल वृषल अधिक गिश. गिश्च राहतो ई, याची भम यस्ये तिच वृषल अधिक ई जोडून द्या वृषली. तर वृषली कोणाला म्हणणार? शूद्र जातीची जी स्त्री तिला म्हणायचं काय? वृषली. झालं. चला. तर 4 लक्षण दिले म्हटलं होतं ना. तर शेवटच्या पादात 2 लक्षण आहे. गोत्रमच एक, चरणई सह दुसरं जाती. तर या गोत्र अर्थात अपत्य प्रत्ययांत प्रातिपदिक. अपत्य प्रत्ययांत प्रातिपदिक जातीवाचक असतं. ठीक. उदाहरण लिहायचं. उपगोहो अपत्यम औपगवः. उपगोहो अपत्यम औपगवः. उपगुची संतान. आता औपगव शब्द बनला. स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये काय होईल? औपगवी. काय बनेल? औपगवी.
गिश प्रत्यय होऊन गिश झाला याची भम तिच्या औपगवी झालं जी. हे उदाहरण दिलं गोत्रांच्या याचं. शेवटचं लक्षण आहे चरण. चरण हिसा म्हटलं की नाही, लिहा त्याचा अर्थ. चरण वाची, चरण वाची कंसात लिहा वेद शाखा अध्येतृवाचक. वेद शाखा अध्येतृवाचक कंस बंद. पुढे प्रातिपदिक देखील जातीवाचक असतात. जातीवाचक असतात. उदाहरण दिलं आहे कठी. बरोबर, तर लिहा कठेन प्रोक्तम अधीते इति कठी. कठेन प्रोक्तम अधीते इति कठी म्हणजे काय? कठ ऋषीच्या द्वारे प्रोक्त प्रतिपादित जी वेदशाखा, त्या वेदशाखेचं अध्ययन करणारी स्त्री तिला म्हणायचं कठी. कठ ऋषीच्या द्वारे प्रतिपादित प्रोक्त वेदशाखा तिचं अध्ययन करणारी स्त्री कठी. आणि कठ म्हटलं तर कठ ऋषी प्रोक्त वेद शाखेचा अध्ययन करणारा मनुष्य पुरुष कठ कठी झालं. मग तर चरणवाची जातीवाचक शब्द आहे कठ. आणि म्हणून स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये जातेर स्त्री विषयादयोपदात सूत्राने गिश प्रत्यय स्थिती कठ अधिक गिश गिशचा ई याची भम यस्य तिचं रूप बनलं कठी. बरोबर जी. चला कठी. आता चरणवाचीचं आणखीन एक उदाहरण दिलंय पुस्तकात. बहुरुची. बहुरुची काय उदाहरण आहे? बहुरुची. लिहा बहव रुचः कंसात लिहा अध्येतव्याः कंस बंद. अध्येतव्याः कंस बंद. यस्याः सा बहुरुची. अर्थ अनेक रुचांचं अर्थात ऋग्वेदाचं अध्ययन करणारी स्त्री. अर्थात ऋग्वेदाचं अध्ययन करणारी स्त्री. झालं. शब्द आहे बहुरुचा. बहुरुचा जातीवाचक आहे. आणि या प्रातिपदिकाला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये जातेर स्त्री विषयादयोपदात सूत्राने गिश प्रत्यय स्थिती बनेल बहुरुच अधिक गिश गिशचा राहतो ई याची भम यस्य तिच रूप बनला बहुरुची. अर्थ दिलाच अगोदर लिहून. अनेक रुचांचं अर्थात ऋग्वेदाचं अध्ययन करणारी स्त्री झालं जी. चला पुढे प्रश्न आहे जाते हे किम. तो शब्द जातीवाचकच असावा असं का म्हटलं? उदाहरण दिलंय मुंडा. काय उदाहरण आहे? मुंडा. माहिती मुंडा? हा मुंडा म्हणजे जिने काय चप्पी केली आहे. सिरम आहे की नाही, सारे केस काढून टाकले आहे. मुंडा पाहायचं असेल तर मला कदाचित म्हणून असं कसं काय होईल असं एकही आम्हाला दिसलं नाही आतापर्यंत. एखाद्या स्त्रीने पूर्ण मुंडन केलं आहे असंच काही दिसत नाही. म्हणजे जर तुम्हाला पाहायचं असेल तर कुठं जावं? तिरुपती बालाजीला. भरपूर तुम्हाला तिथं स्त्रिया मिळणार मुंडन केलेल्या करतात.
कोणी कोणी नवस बी करतं, बालाजी भगवान तुला मी माझी केस देईन. तर लिहा. तर हा मुंड शब्द जो आहे तो जातीवाचक नाहीये, बरोबर आहे की नाही. मग तर जर जातीवाचक म्हटलं नसतं तर इथं सुद्धा काय झाला असता, गिश तो होऊ नये, आहे की नाही. आणि म्हणून म्हटलंय जातीवाचक पाहिजे म्हणून. मग जर आता इथे गिश होणार नाही तर काय होईल, अजाद्य टाप, टापचा राहील आ, आकाश वर्णे दीर्घ मुंडा. झालं जी. चला पुढे. पुढा प्रश्न आहे, अस्त्री विषयात किम, आहे की नाही. अस्त्री विषयात किम असं म्हटलंय ना, म्हणजे काय म्हटलं होतं, नित्य स्त्रीलिंगी असू नये असं म्हटलं होतं की नाही. नित्य स्त्रीलिंगी नाही पाहिजे असं म्हटलं होतं. नित्य स्त्रीलिंगी नसलं पाहिजे असं का, तर दिलाय फक्त शब्द. जर एखादा शब्द नित्य स्त्रीलिंगी असेल तर त्याला गिश प्रत्यय होऊ नये याकरिता तसं म्हटलं आहे. उदाहरण दिलंय बलाका. ठीक जी. बलाका हा जो शब्द आहे हा नेहमी सतत स्त्रीलिंगातच प्रयुक्त होतो, नित्य स्त्रीलिंग आहे. आणि म्हणून याला गिश प्रत्यय होणार नाही. जर जाती असं तसं म्हटलं, काय नित्य स्त्रीलिंगी नाही असं जर म्हटलं नसतं तर नित्य स्त्रीलिंगी असणाऱ्या बलाका शब्दाला सुद्धा झाला असता काय, गिश प्रत्यय. पण आपल्याला जो शब्द नित्य स्त्रीलिंगी आहे त्याला करायचं नाही, म्हणून म्हटलं आहे की यत न च स्त्रियां नियतम म्हटलं होतं की नाही. चला मग बलाका. बलाका शब्दाचा अर्थ आहे बक विशेष, बगळे विशेष, बगळा, बक विशेष, बगळा विशेष. बगळा माहिती की नाही, हा बगळी होईल. बक बलाका, ठीक आहे ना. नियत स्त्रीलिंगी शब्द आहे हा बलाका, म्हणजे त्याला गिश होत नाही तर टाप करा. बलाक शब्द आहे बगळा, त्याला स्त्रीलिंगामध्ये बलाका, बगळी, बरोबर. माहिती कसा असतो बगळा, ढवळा, पांढरा असतो, उंच असतो, ठीक आहे ना जी. चला बलाका झालं. मग पुढे जाऊया. पुढे काय, अयोपदात किम, उपदेमध्ये य असू नये असं का बरं तुम्ही बोललात. उत्तर दिलं क्षत्रिया. क्षत्रिय शब्द आहे, त्याचं स्त्रीलिंगात करायचं तर क्षत्रिया बनतं. जर येथे यकार उपदेमध्ये यकार आहे, जर ती अट टाकली नसती तर इथं सुद्धा गिश होऊन अनिष्ट रूप झाला असतं, क्षत्रियी झाला असतं. तसं होऊ नये म्हणून क्षत्रिया. का बरं, यकार उपदेमध्ये आहे, इथं आपल्याला यकार उपदेमध्ये चालत नाही. आणि म्हणून क्षत्रिय इथं टाप होऊन क्षत्रिय रूप बनलं. क्षत्रिय जातीची स्त्री असा त्याचा अर्थ आहे. झालं जी. पुढे काय आहे, वार्तिक. यो पद प्रतिषेधे हय गवय मुखय मनुष्य मत्स्यानाम अप्रतिषेध. बोला. यो पद प्रतिषेधे हय गवय मुखय मनुष्य मत्स्यानाम प्रतिषेध. ठीक, लिहा त्याचा अर्थ. यकार उपधेमध्ये आहे ज्याच्या, यकार उपदेमध्ये आहे ज्याच्या अशा जातीवाचक प्रातिपदिकांना गिश होऊ नये. है की नाही, गिश होऊ नये असा निषेध जातेर स्त्री विषयादयोपदात सूत्राने केलेला आहे. जातेर स्त्री विषयादयोपदात सूत्राने केलेला आहे.
परंतु तो निषेध हय गवय मुकय मनुष्य आणि मत्स्य या शब्दांना लागू पडत नाही. लागू पडत नाही. झालं. असा या वार्तिकाचा अर्थ झाला. यो पद प्रतिषेधे आहे की नाही. य आय उपदेमध्ये ज्याच्या आशयांचा प्रतिषेध केला की नाही तो प्रतिषेध हय गवय मुकय मनुष्य मत्स्यानाम अप्रतिषेध. इथं प्रतिषेध राहणार म्हणजे सर्व शर्ती इथं लागू आहे पण यकार उपदेमध्ये असल्यामुळे गिश होत नाही हय शब्दाला वगैरे. तर हे वार्तिक म्हणतं इथं लागणार नाही, इथं गिश होणार. हा हे 5 शब्द. मग चला हय हय म्हणजे घोडा, त्याला स्त्रीलिंगी बनवायचं तर गिश होणार. गिशचा ई याची भम यस्यतीच हई घोडी. म्हणलं जी दिल्या पुस्तकात दिलंय ना हई. तसंच गवय शब्द आहे त्याला सुद्धा या वार्तिकाच्या बळावर गिश होऊन रूप बनेल गवई. नीलगाय मादा. मुकय मुकय याचा बनेल मुकई. मुकय शब्दाचा अर्थ होतो खच्चर आणि मुकई म्हणजे खच्चरी. खच्चर माहिती नाही. जर तुम्ही केदारनाथला गेले तर गौरी कुंडापासून वर पहिलं 14 किलोमीटर आता 20-21 किलोमीटर झालं वाढल्यानंतर रोड बदलला म्हणून. तर तिथून पैदल जावं लागतं. पैदल जाण्यासाठी हिंमत नसते बऱ्याच लोकांमध्ये. हिमालयात जायचं आहे चालायचं आहे. मग तिथं ते घोडेवाले गाढवावाले खच्चरवाले लोक आहेत. मग त्यांना पैसे ठरवायचे त्याच्यावर बसून ती घेऊन जातात. ती गाढवासारखं दिसतं. गाढवापेक्षा थोडं मोठं असतं, गाढव नसतं, घोड्यापेक्षा लहान असतं. घोडा आणि गाढवीन यांच्यामधलंच ते असतं. त्याला म्हणतात खच्चर. मग त्याला त्याचा अर्थ येतं मुक आहे आणि त्याचं हिंदीमध्ये आपल्या काय स्त्रीलिंगात काय होईल मुकई. गिश होऊन वार्तिकाच्या बळावर झालं जी मुकई. झालं. पुढे काय आहे जी हा आता मनुष्याचं उदाहरण लिहा. तर मनुष्यापासून मनुष्य बनवायचे आपल्याला. मनुष्य म्हणजे मनुष्य जातीची स्त्री. तर मूळ शब्द कोण आहे? मनुष्य शब्द आहे. मनुष्य शब्द मूळ कोण याचं? मनु. मनुपासून बनला काय? मनुष्य. तर मनुष्य शब्दाला गिश प्रत्यय होऊन रूप बनतं मनुष्य. तर मूळ शब्द आहे मनु. लिहा मनु शब्द त्याला मनोर्जाता वयतौ शुक्च सूत्र आहे. अष्टाध्यायीमध्ये 4.1.161 मनोर्जाता वयतौ शुक्च या सूत्राने यत प्रत्यय आणि प्रकृतीला शुक आगम झाला आहे. स्थिती बनते मनु शुक अधिक य. यत प्रत्ययचा य राहिला. काय स्थिती आहे बोला? मनु शुक अधिक य. शुक मध्ये राहतो श. कची संज्ञा उची संज्ञा श राहिला. तर मनुष्य अधिक य. काय स्थिती आहे? मनुष्य अधिक य. जोडून द्या मनुष्य. तर मनुष्य शब्द सुद्धा जातीवाचक आहे आणि याला स्त्रीलिंगामध्ये प्रत्यय करायचा आहे. परंतु उपदेमध्ये यकार असल्यामुळे जातेर स्त्री विषयादयोपदा सूत्राने गिश होऊ शकत नाही. कारण उपदेमध्ये यकार आहे की नाही. म्हणून वार्तिकाला वार्तिककार म्हणतात इथं याला सुद्धा गिश होणार. मग करा मनुष्य अधिक गिश. गिशचा ई याची भम यस्य तिच्या मनुष्यी नाही. मनुष्य अधिक ई आहे ना गिश. तर याची भम यस्य तिच्या एवढं लागलं तर लिहा मनुष्य
शलय फक्त अने राहणार अधिक ई ही स्थिती. मनुष्य य हल अधिक ई. आता या स्थितीत सूत्र येतं एक मागचं हलस्तद्धितस्य. काय सूत्र येतं? हल आत्ता मागे गेले 2-3 पाठापूर्वी. हलस्तद्धितस्य याने उपधेमध्ये असणाऱ्या याचा लोप यकाराचा लोप राहत शिल्लक मनुष्य अधिक ई जोडून द्या. मनुष्यी. मनुष्य जातीची स्त्री बनलं जी मनुष्य. पुस्तकात दिलंय हलस्तद्धितस्य इति य लोप मनुष्य. बरोबर जी. चला पुढे. आता इथं म्हटलंय अजून एक वार्तिक आलं मत्स्यस्य ज्ञान आहे की नाही. म्हणजे गी प्रत्यय जर पुढे असेल तर मत्स्य शब्दामध्ये देखील उपदाभूत यचा लोप होतो असं सांगायचं आहे. तर लिहा प्रक्रिया. आता इथं सुद्धा मत्स्य शब्दामध्ये उपदेमध्ये य असल्यामुळे जातेर स्त्रियाम या सूत्राने गिश होऊ शकत नाही. परंतु वार्तिकाचा आधार घेऊन गिश होतो. स्थिती बनते मत्स्य अधिक गिश. गिशचा ई. याची भम यस्य तिच. मत्स्यमधील अंतिम अचा लोप तर मत्स्य अधिक ई. काय स्थिती आहे? मत्स्य अधिक ई. यह आहे आता. या स्थितीत ही वार्तिक आलं मत्स्यस्य ज्ञान. गी प्रत्यय पुढे असेल तर मत्स्य शब्दामधील उपदाभूत यकाराचा लोप मग करा याचा लोप. मत्स्य अधिक ई जोडून द्या. मत्सी. काय बनलं? मत्सी. याची भंगनावाचा लोप झाला तरी देखील या वार्तिकाच्या दृष्टीने असिद्ध असल्यामुळे त्याला अ दिसून उपदेमध्ये यच दिसणार. ठीक. तर रूप बनलं काय? मत्सी. चला पुढे. आता पुढे सूत्र आहे इतो मनुष्य जाते हे. विधी सूत्र आहे 4:1:65. इतः पंचमीचं एक वचन. मनुष्य जाते हे पंचमीचं एक वचन. सूत्राचा अर्थ लिहा. मनुष्य जातीवाचक मनुष्य जातीवाचक रस्व इकारांत प्रातिपदिकाच्या पुढे किंवा प्रातिपदिकाला रस्व इकारांत प्रातिपदिकाला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये गीश प्रत्यय भवत. गीश प्रत्यय भवत. झालं जी. मनुष्य जातीवाचक प्रातिपदिक असावं रस्व इकारांत असावं. त्याला स्त्रीलिंगाच्या विवक्षेत प्रत्यय होतो कोणता? गीश. लिहा उदाहरण. दाक्षी दिलंय की नाही. दक्षस्य अपत्यम स्त्री दाक्षी. दक्षाची संतान कन्या संतती कन्या. तर दक्ष शब्द आहे मूळमध्ये. त्याला तस्यापत्यम या अर्थामध्ये अतईय सूत्राने तद्धित संज्ञक ईय प्रत्यय झाला. आधी याचला वृद्धी होऊन याची वम यस्य तिच होऊन रूप बनलं दाक्षी. दक्ष पासून काय बनलं? दाक्षी. अपत्य अर्थामध्ये अतईय सूत्राने ईय प्रत्यय झाला दाक्षी. बरोबर. आता स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये गिश प्रत्यय करायचा आहे. सूत्र आलं तो मनुष्य जाते. तर मनुष्य जातीवाचक प्रातिपदिक आहे दाक्षी. रस्व इकारांत आहे आणि म्हणून त्याला आता स्त्रीलिंगाची विवक्षेत प्रत्यय करायचा कोणता? गिश. कोणत्या सूत्राने? तो मनुष्य जाते. मग करा. तर दाक्षी अधिक गिश. गिशचा ई
दाक्षी अधिक ई याची भम यस्य तिच दाक्ष अधिक ई जोडून द्या दाक्षी स्वादी प्रत्यय हलक्या दीर्घ स्वतिस्य प्रोक्तम आहे रूप बनलं दाक्षी झालं जी. चला यानंतर आता सूत्र आहे उंगुत. हा विधी सूत्र आहे 4:166. उंग प्रथमेचं एकवचन उतः पंचमीचं एकवचन. अर्थ दिलाय उदंतात अयोपधात मनुष्य जातीवाचिन स्त्रिया उंग स्यात्. बोला ठीक. उदंत उकारांत पाहिजे. अयोपध अयोपदा उपधेमध्ये यकार असू नये आणि मनुष्य जातीवाचक पाहिजे. अशा प्रातिपदिकाला स्त्रीलिंगाच्या विवक्षेत प्रत्यय होतो ओम. उदीर्घ आहे. अर्थ लिहा सूत्राचा. ज्याच्या उपधेमध्ये यकार नाही ज्याच्या उपधेमध्ये यकार नाही अशा मनुष्य जातीवाचक उदंत प्रातिपदिकाला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये उंग प्रत्यय होत. ओम प्रत्यय होवत. झालं. उदाहरण लिहा. कुरुहो अपत्यम स्त्री कुरु. कुरुहो अपत्यम स्त्री कुरु. कुरुची लडकी मुलगी. लिहा. कुरु शब्द आहे आपल्याकडे. कुरु शब्द कसा आहे? उदंत आहे, उकारांत आहे. त्याच्या उपदेमध्ये यकार नाही आणि मनुष्य जातीवाचक आहे आणि म्हणून स्त्रीलिंगाच्या विवक्षेत उंगुत सूत्राने उंग प्रत्यय करा. स्थिती बनेल कुरु अधिक उंग. उंग सरा तो ऊ. झालं. अकस्त वर्णे दीर्घ कुरु. स्वादी प्रत्यय सुवाला ऋत्व विसर्ग कुरुहु रूप बनलं. काय रूप बनलं? कुरुहु. ठीक आहे. प्रश्न केला जाऊ राहिला अयोपधात की म्हणजे उपदेमध्ये यकार असू नये असं का? उत्तर दिलंय अध्वर्यु ब्राह्मण है की नाही. तर लिहा. अध्वर्यु शब्द बनवायचा आहे. त्याचा अर्थ आहे ब्राह्मणी. अर्थ आहे यजुर्वेदाचं अध्ययन करणारी ब्राह्मणी. यजुर्वेदाचं अध्ययन करणारी ब्राह्मण स्त्री तिला म्हणायचं अध्वर्यु. या ठिकाणी अध्वर्यु शब्दामध्ये उपदेमध्ये कोण आहे? य. आणि म्हणून स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये उंगुत सूत्राने उंग होत नाही. आणि मग तसंच राहिलं अध्वर्यु. कारण स्त्रीलिंगामध्ये आणि पुल्लिंगामध्ये दोन्ही ठिकाणी एक जसाच प्रयोग आहे अध्वर्यु. बरोबर. आणि म्हणून स्वादी प्रत्ययाला ऋत्व विसर्ग अध्वर्यु. झालं जी. मनुष्यासाठी सुद्धा अध्वर्यु, स्त्रीसाठी सुद्धा अध्वर्यु. चला पुढे आता सूत्र आहे पंगोश्च. विधी सूत्र आहे 4:168. पंगोहो पंचमीचं एक वचन च अव्यय. अर्थ लिहा. पंगु प्रातिपदिकाला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये
स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये ऊंग प्रत्यय होतो. स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये ऊंग प्रत्यय होतो. झालं. चला मग तर सरळ आहे. पंगू शब्द आहे. स्त्रीलिंगाच्या विवक्षेत पंगोष्ठ सूत्राने ऊंग करा. तर पंगू अधिक ऊंग, ऊंगचा ऊ, अकस्स वर्णे दीर्घ, पंगू. स्वादी प्रत्यय ऋत्व विसर्ग पंगू. कोणी मुलगी, लडकी, औरत, पंगू आहे की नाही. पंगू. झालं जी. पंगू. जाऊया पुढे. पुढे वार्तिक आहे. काय वार्तिक आहे. श्वशुरस्य उकार आकार लोपश्च. लिहा सूत्राचा वार्तिकाचा अर्थ. श्वशुर, श्वशुर शब्दाला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये श्वशुर शब्दाला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये ऊंग प्रत्यय होतो. ऊंग प्रत्यय होतो. तसेच श्वशुर शब्दातील उकाराचा आणि अंतिम आकाराचा लोप देखील होतो. लोप देखील होतो. झालं जी. 3 कार्य. ऊंग प्रत्यय, उकाराचा लोप, आकाराचा लोप. उदाहरण लिहा. श्वशुरस्य स्त्री श्वश्रुः. सासऱ्याची बायको सासू. शब्द आहे आपल्याकडे श्वशुर. त्याला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये मागे एक सूत्र गेलं आहे. पुंयोगादाख्यायाम या सूत्राने गिश व्हायला प्राप्त आहे. परंतु त्याचा बाद करून ते वार्तिक आहे. काय वार्तिक. श्वशुरस्योकार लोपश्च. श्वशुरस्य उकाराकार लोपश्च. या वार्तिकाने ऊंग करा. श्वशुर अधिक ऊंग, ऊंगचा ऊ. आणि याच वार्तिकाने श्वशुर शब्दातील ऊ आणि अंतिम अचा लोप. स्थिती राहील श्वश र अधिक ऊ जोडून द्या. श्वश्रू. झालं. प्रातिपदिक संज्ञा आहे. कारण प्रातिपदिक ग्रहणे लिंग विशिष्टस्य अपि ग्रहणम असं म्हटलेलं आहे. प्रातिपदिक संज्ञा आहे. स्वादी प्रत्ययाना ऋत्व विसर्ग रूप बनलं काय. श्वश्रू. झालं. तेच दिलं आहे श्वश्रू. जाऊया पुढे. पुढे सूत्र आहे उरुत्तर पदादौपम्ये. विधी सूत्र आहे. उरुत्तर पदात पंचमीचं एकवचन, औपम्ये सप्तमीचं एकवचन. अर्थ दिलाय. उपमानवाची पूर्वपदम उरुत्तर पदम यत् प्रातिपदिकम तस्मात् ऊंग स्यात् असं म्हटलंय. तर या सूत्राचा अर्थ. ज्या प्रातिपदिकाच्या पूर्वभागी उपमानवाचक शब्द आहे,
उपमानवाचक शब्द आहे. तसेच उत्तरपद उरू आहे. उत्तरपद उरू आहे. अशा प्रातिपदिकाला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये ऊंग प्रत्यय होतो. ओम प्रत्यय होतो. झालं. उदाहरण दिलंय करभोरू. काय दिलंय? करभोरू जी. चला तर लिहा त्याचा अर्थ. करभौ इव उरू यस्याः सा करभोरू. ठीक अर्थ आहे. करभाप्रमाणे मांसल पट्ट्याची स्त्री. मांसल पट्ट्याची स्त्री. करभाप्रमाणे मांसल पट्ट्याची स्त्री. इथं उपमानवाची शब्द आहे करभ, पूर्वभागी आहे. आणि उत्तर पद आहे उरू, कारण मूळ शब्द आहे करभू. काय शब्द आहे जी? हा. तर करभौ इव उरू यस्याः, तिला काय म्हणायचं? करभोरुः. झालं ना. तर करभोरू शब्द आहे आपल्याकडे. प्रातिपदिक कोण आहे? करभोरू. करभोरू मध्ये पूर्वपद उपमानवाचक आहे करभ आणि उत्तर पद आहे उरू. करभोरू. लागलं की नाही? करभ म्हणजे काय? तर करभ म्हणजे हात आहे ना आपला हात, तर मनगटापासून इथपर्यंत काहीचा भाग असा मांसल राहतो बा, असा मुलायम आहे की नाही. त्याच्याप्रमाणे आहेत पट्ट जिचे, अशी स्त्री तिला म्हणायचं करभोरू. ठीक आहे ना जी. चला तर मग इथं करभोरू शब्द आहे, त्याला ऊंग प्रत्यय करा. तर करभोरू आधी ऊंग, ऊंगचा ऊ, अकस्स वर्ण दीर्घ. करभोरू. झालं. मग स्वादी प्रत्ययाना ऋत्व विसर्ग करा. करभोरुः हे रूप बनलं. झालं जी. चला जाऊया पुढे. पुढे सूत्र आहे आता संहित शप लक्षण वामादेश्च. विधी सूत्र आहे 4:1:70. संहित शप लक्षण वामादेहे, पंचमीचं एक वचन, च अव्यय, अनौपम्यार्थम सूत्र. ठीक. सूत्राचा अर्थ लिहा. संहित शफ लक्षण वाम हे शब्द आहे आरंभी. आरंभी अर्थात पूर्वभागी. आणि उरू शब्द आहे उत्तर भागी. उरू शब्द आहे उत्तर भागी. अशा प्रातिपदिकांना स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये ऊंग प्रत्यय होतो. ऊंग प्रत्यय होतो.
ठीक उदाहरण दिलंय, संहितोरू दिलंय ना, तर लिहा त्याचा अर्थ. तरी 4 शब्द आहे ना जी. संहित शब्द आहे, शप शब्द आहे, लक्षण आणि वाम. संहित शब्दाचा अर्थ होतो संश्लिष्ट, जोडलेला, चिटकलेला. शप शब्दाचा अर्थ होतो खूर. लक्षण शब्दाचा अर्थ होतो लक्षणवान, सुलक्षण. आणि वाम शब्दाचा अर्थ होतो अतिसुंदर. बरोबर. यापैकी कोणीतरी शब्द पूर्वभागी असला पाहिजे आणि उरू शब्द उत्तरभागी. आता हे जे 4 शब्द सांगितले हे उपमावाचक नाहीये. आहे की नाही. वरचं सूत्र काय म्हणतं, उपमावाची शब्द पाहिजे होते त्याला. हे उपमावाची नाहीये. हे जर उपमावाची असते तर उरुत्तर पदादौपम्य या सूत्रानेच होऊ शकला असता. पण हे उपमावाची नसल्यामुळे काय, त्या उरुत्तर पदादौपम्य सूत्राने होऊ शकत नाही. तर करायचं आहे, त्याच्याकरिता हे स्पेशल सूत्र बनवलं. झालं जी. मग चला उदाहरण. उदाहरण या संहितं उरु यस्याः सा. संहितं उरु यस्याः सा संहितोरु. संहितोरु अर्थात संश्लिष्ट म्हणजे परस्परामध्ये अशी चिटकलेली जस काही असे आहेत. अशा आहेत मांड्या जिच्या, अशी स्त्री. परस्पर संश्लिष्ट पट्ट्यावाली स्त्री. तर लिहा संहितोरु अधिक ऊंग. संहित शप लक्षण वामादेश सूत्राने ऊंग झाला. ऊंग राहिला ऊ. अकस्स वर्ण दीर्घ. संहितोरु प्रातिपदिक आहे. स्वादी प्रत्यय सुआला ऋत्व विसर्ग. संहितोरु झालं जी. आता हेच याचप्रमाणे बाकीचे उदाहरण आहेत, फक्त त्याचा विग्रह लिहून घेऊया. शफौ कंसातल्या खुरौ कंस बाण. आगे पुढे उरुहु यस्याः सा शफोरुः. अर्थ तसाच आहे पहिल्यासारखा, पहिल्या शब्दासारखा. खुराप्रमाणे संश्लिष्ट आहे पट्टजीचे, मांड्याजीच्या, अशी स्त्री. नारायण. पुढे उदाहरण आहे लक्षणोरु. लिहा लक्षणौ बराबर शुभ लक्षणवंतौ. शुभ लक्षणवंतौ. उरुहु यस्याः सा लक्षणोरुः. लक्षणोरु शुभ लक्षणाने युक्त पट्ट्यावाली स्त्री. पुढे शब्द आहे वामोरु. लिहा वामौ अतिसुंदरौ. उरु यस्याः. वामौ अतिसुंदरौ उरु यस्याः सा वामोरु. अतिसुंदर पट्ट्यावाली स्त्री. झालं जी. पुढे सूत्र आहे शारंगर वाद्ययोगीन. विधी सूत्र आहे 4:1:73. शारंगरवाद पंचमीचं बहुवचन ययः. षष्टीचं एकवचन गेन. प्रथमेचं एकवचन. काय म्हटलंय? शारंगरवादे हे अयः यः अकारः
तदंताच्च जातिवाचिनः गीन स्यात् वाचा. ठीक आहे जी. बघा, शारंगरव हा एक गण आहे. तर त्या गणपठित प्रातिपदिकांना स्त्रीलिंगाच्या विवक्षेत गिन प्रत्यय होतो. त्याचप्रमाणे अयह यह आकार, अय प्रत्ययाचा जो आकार तो आहे शेवटी ज्याच्या, अशा जातिवाचक प्रातिपदिकांना देखील स्त्रीलिंगामध्ये गिन प्रत्यय होतो. लिहा सूत्राचा अर्थ. शारंगरव आदी गणपठित शारंगरवादी गणपठित प्रातिपदिकांना तसेच अय प्रत्ययाचा जो आकार तदंत जातिवाचक प्रातिपदिकांना स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये गीन प्रत्यय होतो. झालं जी. तर उदाहरण दिलंय शारंगरवी. ठीक आहे जी. लिहा. शृंगोः अपत्यम स्त्री, शृंगरोः अपत्यम स्त्री शारंगरवी. शृंगरोः अपत्यम स्त्री शारंगरवी. शृंगरूची मुलगी, शृंगरू नावाचा कोणी व्यक्ती असेल ठीक आहे ना. तर शृंगरू शब्दाला तस्यापत्यम सूत्राच्या अर्थामध्ये अन प्रत्यय झाला. बरोबर. अन प्रत्यय होऊन तद्धितेश्वरामध्ये याने आधी असला वृद्धी झाली. उरंद्र परिसहित घेऊन आर शारंगरू ओर गुणने अंतिमूला काय गुण ओ उचा गुण ओ. शारंगरो पुढे प्रत्यय आहे तर अन, तर त्याला यचोयवाय आवह काय होईल ओला औ. शारंगरव आणि पुढचा अ मिळाला शारंगरव. हे प्रातिपदिक आहे. आणि आता स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये शारंगरवाद्यो गिन सूत्राने गिन प्रत्यय करा. तर स्थिती बनेल शारंगरव अधिक गिन. गिनचा राहतो ई याची भम यस्य तिच्या वकारोत्तरवरती आकाराचा लोप जोडून दिला. शारंगरवी काय रूप बनलं शारंगरवी. झालं जी. चला पुढे उदाहरण आहे काय बैदी. लिहा. बिदस्य गोत्रापत्यम स्त्री. बिदस्य गोत्रापत्यम स्त्री बैदी. बिद नावाचा जो मनुष्य त्याची मुलगी गोत्रापत्य स्त्री आहे की नाही. बैदी काय केलं ना आपण. तर या ठिकाणी बिद शब्दाचा अपत्यार्थामध्ये प्रत्यय होऊन रूप बनलं बैद. अय प्रत्यय झाला आहे. पण त्या सूत्राने अनुष्यानंतरे बिदादिभ्योय सूत्र गेलंय तुम्हाला मागं. त्याने गोत्रापत्यार्थामध्ये काय झालाय प्रत्यय
बीद शब्दाला अय प्रत्यय होऊन रूप शब्द बनला बैद. काय जी? आता बैद शब्द कसा आहे? अय प्रत्यांत आहे की नाही? अय य आकार तदंत म्हटलं की नाही? आणि जातीवाचक आहे. आणि म्हणून आता शारंगरवादेयो गिन सूत्राने गिन प्रत्यय करा. तर स्थिती लिहा बैद अधिक गिन. गिनचा ई याची भम यस्य तिच्या रूप बनलं वैदी. झालं जी? चला अजून एक उदाहरण दिलंय. ब्राह्मण, ब्राह्मणी. तर ब्राह्मण शब्द जो आहे ना तो शारंगरवादी गणाच्या अंतर्गत आहे. आणि म्हणून स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये शारंगरवादेयो गिन सूत्राने गिन प्रत्यय. स्थिती ब्राह्मण अधिक गिन. गिनचा ई. ब्राह्मण अधिक ई याची भम यस्य रूप बनलं ब्राह्मणी. बरोबर. एक वार्तिक आलं. आता वार्तिक आहे नृ नरयोर वृद्धिश्च. हे तसं गणसूत्र आहे की नाही? काय सूत्र आहे? गणसूत्र आहे. त्याचा अर्थ लिहून घ्या. नृ आणि नर, नृ आणि नर ह्या जातीवाचक प्रातिपदिकांना, ह्या जातीवाचक प्रातिपदिकांना स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये, स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये गिन प्रत्यय होतो. गिन प्रत्यय होतो. तसेच नृ आणि नर या शब्दांना वृद्धी पण होते. वृद्धी पण होते. झालं. तर नृ किंवा नर शब्द आहे, जातीवाचक प्रातिपदिक आहे, त्याला स्त्रीलिंगाची विवक्षेत गिन प्रत्यय. बरोबर. आणि यांच्या नृ आणि नरच्या असला वृद्धी. ठीक आहे. दोन्ही शब्दापासून रूप बनेल नारी. कसं लिहा? तर नृ शब्द आहे, स्त्रीलिंगाच्या विवक्षेत नृ नरयोर वृद्धिश्च या गणसूत्राच्या आधारे गिन प्रत्यय करा. तर स्थिती बनेल नृ अधिक गिन. आणि याच सूत्राने नृ मधील ऋला वृद्धी, उरणरपराची सहायता घेऊन ऋची वृद्धी होईल आर. तर नार अधिक गिन. गिनचा ई. नार अधिक ई जोडून द्या. रूप बनलं नारी. बरोबर. आता नर शब्दापासून पण नारीच बनतं. कसं लिहा? नर शब्द आहे, स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये नृ नरयोर वृद्धिश्च सूत्राने गिन प्रत्यय करा. तर स्थिती बनेल नर अधिक गिन. याच सूत्राने नरमधील आधी अचला वृद्धी, नकारोत्तर वरती अची वृद्धी आ. तर नार अधिक गिन. गिनचा ई. नार अधिक ई याची भम यस्य तिचं रूप बनलं नारी. जमलं जी? नारी म्हणजे काय? मनुष्य जातीची स्त्री. ठीक. आता सूत्र आहे पुढं. सूत्र आहे युनस्तिः. विधी सूत्र आहे 4:1:77. युनः पंचमीचं एक वचन, ती प्रथमेचं एक वचन. अर्थ दिला आहे युवन शब्दात स्त्रियाम तिही प्रत्यय स्यात्. बोला. युवन शब्दात स्त्रियाम तिही प्रत्यय स्यात्. युवन शब्दाला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये ती प्रत्यय होतो. सरळ आहे या सूत्राचा अर्थ. युवन शब्दाला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये ती प्रत्यय होतो. ती प्रत्यय होतो. उदाहरण दिलं आहे युवती.
तर मूळ शब्द आहे युवन, मग त्याला युनस्ती सूत्राने ती प्रत्यय करा, स्थिती बनेल युवन अधिक ती. काय स्थिती आहे? युवन अधिक ती. स्वादिश्व सर्वनाम स्थानी याने पद संज्ञा न लोप प्रातिपदिकांतस्य सूत्राने युवन मधील न चा लोप, शिल्लक राहिलं युव अधिक ती. जोडून द्या युवती. हा ती प्रत्यय तद्धित संज्ञक पण आहे आणि म्हणून कृत तद्धित समासाश्च प्रातिपदिक संज्ञा स्वादि प्रत्यय सु आला, युवती अधिक सुच राहिला असं, ऋत्व विसर्ग, रूप बनलं युवती. युवती शब्दाचा अर्थ आहे तरुण स्त्री. काय अर्थ आहे जी? तरुण स्त्री. इति स्त्री प्रत्यया. अशा रीतीने स्त्री प्रत्यया हे प्रकरण इथं पूर्ण झालं आहे. उपसंहाराचा श्लोक आहे खाली. झालं लिहून? वाचूया. शास्त्रांतरे प्रविष्टानां बालानां चोपकारिका कृता वरदराजेन लघु सिद्धांत कौमुदी. शास्त्रांतरे प्रविष्टानां बालानां चोपकारिका कृता वरदराजेन लघु सिद्धांत कौमुदी. शास्त्रांतरे प्रविष्टानां बालानां च उपकारिका कृता वरदराजेन लघु सिद्धांत कौमुदी. इथं शास्त्रांतरे प्रविष्टानां म्हटलं की नाही, तर दोन प्रकारे पदच्छेद आपण करू शकतो. प्रविष्टानां, अप्रविष्टानां. इंग पदांतगती झालं, कारण च आलाय ना पुढं, च्या आधाराने, च्या सामर्थ्याने. मग सूत्राचा अन्वय लिहा. वरदराजेन शास्त्रांतरे प्रविष्टानां अप्रविष्टानां च असं करायचं. अप्रविष्टान शब्द नाहीये, समजून घ्यायचं तिथं, कारण दोन्ही लावायचे आपल्याला. प्रविष्टानां अप्रविष्टानां च बालानां उपकारिका लघु सिद्धांत कौमुदी कृता. ठीक. या लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथाचे रचयिता आहे वरदराजाचार्य महाराज. तो वरदराजाचार्यांनी बनवलाय हा ग्रंथ. कोणता? लघु सिद्धांत कौमुदी. कुणाकरिता? बालानां, बालकांकरिता. बालक म्हणजे कोण? दूध पिणारे नाही, ज्यांना व्याकरण शास्त्राचं ज्ञान नाही त्यांच्याकरिता. ठीक आहे ना? तर म्हणून म्हटलंय त्यांच्याकरिता ही उपकारक आहे लघु सिद्धांत कौमुदी. कसे ते बालक? कदाचित असेही कोणी बालक असतील की ज्यांचा अन्य शास्त्रामध्ये प्रवेश आहे, त्यांच्याकरिता सुद्धा उपकारक आहे लघु सिद्धांत कौमुदी. किंवा अन्य शास्त्रात ज्यांचा प्रवेश नाही अशा लोकांसाठी सुद्धा उपयोग आहे, उपकारक आहे. कोण? लघु सिद्धांत कौमुदी. म्हटलंय ना, शास्त्रांतरे प्रविष्टानां अप्रविष्टानां. अन्य शास्त्रामध्ये ज्यांचा प्रवेश आहे त्यांच्यासाठी सुद्धा, ज्यांचा प्रवेश नाही अशा बालकांसाठी सुद्धा. प्रविष्टानां बालकानां, अप्रविष्टानां बालानां. बालानांची विशेषण आहे, प्रविष्टानां अप्रविष्टानां. तर अन्य शास्त्रामध्ये ज्यांचा प्रवेश आहे किंवा प्रवेश नाही अशा बालकांकरिता उपकारक अशी ही लघु सिद्धांत कौमुदी वरदराजाचार्य महाराजांनी निर्माण केलेली आहे. झालं. इति श्री वरदराजकृता लघु सिद्धांत कौमुदी समाप्ता. पहिलं पेज. सारे मिळून बोलूया. श्री गणेशाय नमः. नत्वा सरस्वतीं देवीं सुधां पुण्यां करोम्यहं पाणिनीय प्रवेशाय लघु सिद्धांत कौमुदी.
अथ संज्ञा प्रकरणम सारे म्हणून बोला ऐवं रुर्लुक एवं ऐतौच ऐवरट लन यमंगणम जवै घटदश जबरदश खप चटतौ अपै शशर हल इति माहेश्वराणि सूत्राणि अनादि संज्ञार्थानि बस पुंडलिका